त्यामुळे ते दापोलीला पकडले ना 10 कोटी 2019 मध्ये इज अलाउड टू डू एनी ऍक्टिव्हिटी बियॉन्ड 12 किलोमीटर. त्याच्यात बोटी लावणे, ऑइल काढणे, मिनरल्स काढणे जर सरकारची परवानगी. हा मासेमारी एकच असा व्यवसाय की सरकारची कुठलीही परवानगी लागत नाही. हा मरीन ऍक्ट आहे 1972चा. सांगितलं की एक मीटिंग आम्हाला तातडीने हवी 7 दिवसाच्या. इतर राज्यातले सेक्रेटरी बोलवा, विशिष्ट सायंटिस्ट बोलवा ज्यांना परिस्थितीची माहिती आहे आणि आमचे म्हणणं आम्हाला मांडण्यात यावे आणि आमच्या मागण्या पूर्ण करावे. और आम्ही आक्रमक भूमिका घेणार. परत आम्ही आझाद मैदानला 1 लाख लोक जमणार आणि मग आम्हीच नव्हे तर आमच्या ह्याच्यातले बाकीचे जे मच्छीमार आहेत त्यांच्या विरोधात आम्ही भूमिका घेणार. त्यांची पण मासेमारी कशी बंद होणार आणि एक्सपोर्ट फायटर कशा बंद होणार त्याची आम्ही तयारी करणार. आता मग काय आमचं पोट बंद झालं तर काय करणार मग आम्ही? आम्हाला सरकार नोकरी देणार नाही. पारंपरिक मी नाही म्हणत. ज्या मोठ्या बोटी म्हणतात मी पारंपरिकच्या ह्याच्यानी आहे. मला मी स्वतः करतो. मी खाडी साफ करतो समुद्रात जाऊन. मी त्या इंडस्ट्रियलच्या लगेच RTI टाकतो. मी स्वतः ट्विट करतो. पारंपरिक मासेमार हा टिकला पाहिजे, खाडीत मासे वाढले पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण जे बाकीचे जे पारंपरिकच्या नावाखाली मोठ्या बोटी चालवतात आणि आम्हाला बंद ठेवतात ते आम्ही ठाणा पालघर त्या बघा एवढ्या मोठ्या मोठ्या स्वतःला पारंपरिक म्हणतात. शासनाचा 35,000 लिटर कोटा घेतात. 35,000 लिटर म्हणजे 35 लाख झाले मासे डिझेलला. म्हणजे तुम्ही 1 करोडचे मासे पकडले पाहिजे. पकडले तुम्ही पारंपरिक सरकार बोला ना तुम्ही आधुनिक 20 गुंठ आहे. त्याला कुठली शेती करायची त्याचा अधिकार आहे. मला असं बेटकी म्हटली त्यांनी फक्त भात शेतीच करावा असं म्हटलेलं आहे का? त्यांनी फक्त फळाचे उत्पन्न घ्यावं असं म्हटलेलं आहे का? नाही. जर शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये त्याचा स्वतःचा सातबारा असेल त्याला कुठली शेती लावण्याचा त्याला अधिकार शासन जर देत असेल आणि प्रगतशील बनण्यासाठी शासन त्याला प्रयत्न करत असेल तर समुद्र आमची शेती आहे आणि समुद्राच्या शेतीमध्ये मासेमारी करणं आमचा अधिकार आहे. मग त्या ठिकाणी एखादी जाळी मी मानवीची जाळी घेऊन गेलो आणि तिथं मागणं जर असेल तर मला मच्छी मिळणार नाही कारण जाळी त्या भाषाची नाही आहे. मग आमचा असा आग्रह आहे की जो लायसन्स त्या ठिकाणी इश्यू केला जातो त्या लायसन्सवर आपण असं पाहिजे की टोलनेट नको आहे, दालदी नको आहे, ढोलवाले नको आहे किंवा परिस्थिती नको आहे. मासेमारी फक्त आम्हाला लायसन्स पाहिजे. फक्त जर मासेमारी पाहिजे आम्ही ठरवू ना समुद्रामध्ये कुठली मासेमारी करायची. शासनाला सांगायची गरज नाही आम्हाला. कारण कोणाला कळते की ह्या समुद्रामध्ये कुठला आता मासा आहे, अशा पद्धतीने कुठली जाळी घेऊन जायला पाहिजे. मच्छीमारांना ठरवू AC मध्ये बसून तुम्ही आम्हाला सांगू नका तर तुम्हाला किती समुद्रातला कळते हा विषय. म्हणून या शेतकऱ्याला जो नियम दिलेला आहे कुठली मासेमारी करावी तशी मच्छीमारांकडून असलं पाहिजे असं आमचं म्हणणं.